जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव शेणपुंजी येथे विशेष ग्रामसभा. शिक्षण, नशामुक्ती आणि घनकचरा व्यवस्थापनावर चर्चा. रांजणगाव शेणपुंजी. छत्रपती संभाजीनगर सभागृह येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक सरपंच कविता बाबूराव हिवाळे होत्या. यावेळी गावाच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागाच्या विषयांमध्ये गावातील असाक्षर व्यक्तींना साक्षर करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाची उद्दिष्टे पूर्ण करणे, तसेच शाळाबाह्य व स्थलांतरित विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील भौतिक सुविधांच्या विकासाबाबतही विचारविनिमय करण्यात आला. याशिवाय नशामुक्त भारत अभियान, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम SIR 2026, तसेच गावातील घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. ग्रामसभेला ग्रामसेवक गणेश धनवाई, भीमराव कीर्तिकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर, अंगणवाडी सेविका जावेद सय्यद, साईनाथ जाधव, दत्त तुकाराम हिवाळे, साईनाथ जाधव, दीपक बडे, दीपक सदावर्ते, गोविंद जाधव, प्रशांत कानाडे, प्रवीण बनकर पाटील, योगेश चाटे, मुक्तार शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे ग्रामसभेला मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा सहभाग आणि योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही विशेष ग्रामसभा महत्त्वपूर्ण ठरली. जीवनयात्रा संपवण्याच्या याच्यामध्ये पण असते. तर अशा महिलांना मदत करण्यासाठी मासूम संस्थेने एक प्रोजेक्ट आणलाय. त्याच्या अंतर्गत आपण त्यांना मदत करतो. आता इथे जेवढेही महिला जमल्या आहेत, पुरुष आहेत, मी त्यांना विनंती करते की आपल्या निदर्शनास अशी कुठली महिला असेल जिच्यावर कुठल्याही प्रकारे, तो घरातून असेल, ऑफिसमधून असेल, म्हणजे प्रियकराकडनं असेल किंवा गावामध्ये इतर कोणाकडनं जर तिच्यावर हिंसा होत असेल, तर अशा महिलांना आमच्यापर्यंत किंवा आमच्या आशाताईंपर्यंत जर पोहोचवलं तर मी तुम्हाला ग्वाही देते, तिची माहिती कुठल्याही प्रकारे आम्ही इतर म्हणजे तिच्या माहितीची जी काही असेल तिच्या नावाची गोपनीयता आम्ही बाळगू आणि तिला योग्य ते योग्य वेळी तो तिला सल्ला देऊ आणि मदतही करू. तर त्याच्यामध्ये असा विषय आहे की आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये आपल्याला अडचणी होत्या, त्या पाण्याच्या शॉर्टेजच्या होत्या. आता पाण्याच्या शॉर्टेजच्या अडचणी संपल्या. थोडंसं पावसाळ्यामध्ये मागच्या हप्त्यामध्ये जवळपास 4-5 दिवस रोज NSCBचं 2-3 घंटे मेंटेनन्स होतं, मेन टाकी. आणि आपल्या सगळ्यांसाठी अजून महत्त्वाची गोष्ट अशी की WTP म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आपला बजेट गेट कशा आहे, ज्याच्यावरनं आपल्या संपूर्ण MIDCला पाणी मिळतं आणि आपल्याला पाणी मिळतं. तर त्याचा एक नवीन प्रोजेक्टचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जे आपल्याला उन्हाळ्यात अडचण आली ती येणार नाही, शॉर्टेज जो पाण्याचा आहे तो येणार नाही. त्याच्यामुळे या वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल. आणि आता इथून पुढे रेग्युलरमध्ये पाण्याची अडचण येत नाही. फक्त जर MSCBचा मेंटेनन्सचा प्रॉब्लेम झाला किंवा ब्रह्मगावावरनं काही पाईपलाईन एखाद्या वेळेस फुटली तरच प्रॉब्लेम येईल. आपल्याला मे पर्यंत आता अडचण येणार नाही पाण्याची. राहिला विषय रात्रीच्या पाण्याचा, तर आपला जो प्रभाग आहे, समजा आता तिकडचा विषय मांडला तुम्ही, तर तिथं डिस्ट्रीब्युशन लाईन आहे ती आपली, ती गावाच्या 33% म्हणजे जवळपास 100%पैकी आपण 75 आणि गाव 75 आपण 25 अशा प्रकारामध्ये आहे. त्या कारणाने आपल्याला माझी ग्रामसभेला विनंती राहील, MIDCकडून एक विशेष मदत घेऊन आपल्याला कचरा व्यवस्थापनावर त्याचं सॅच्युरेशन करणे, त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करणे हा एक मुद्दा घेणं गरजेचं आहे. तसेच मी पाठीमागे बोललो होतो आपणास की रांजणगावमध्ये कॅरी बॅग बंदी हा एक ठराव आज आपण घेतला पाहिजे कचऱ्यासाठी. त्याचं कारण असं आहे, आपल्या रांजणगावमध्ये जो कचरा जास्तीत जास्त वाहतोय त्याचं मुख्य कारण हे फक्त कॅरी बॅग आहे असं मला वाटतं. कारण सार्वजनिक जीवन जगत असताना रोज आपण गावात जे बघतो त्याच्यामध्ये कॅरी बॅगमध्ये कचरा बांधला, गाडीवर चालताना कचऱ्याची बॅग रोडवर फेकायची आणि ड्युटीला चालले जायचं, हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळं कचऱ्याचं जास्त प्रादुर्भाव आपल्या गावामध्ये होतोय. अशोक महाराजांच्या धर्मपत्नी ज्यावेळेस 2014च्या दरम्यान सरपंच होत्या त्यावेळेस त्यांनी कॅरी बॅग मुक्त रांजणगाव केलं होतं. ते जोपर्यंत पदार होते तोपर्यंत
ते अंमलबजावणी चालू राहिली तशीच अंमलबजावणी आपण आता करणार का आणि ती करावी अशी ग्रामसभेला नम्र विनंती राहील. काम म्हणजे आता बरेचशा लोकांच्या मनात काय असतं ग्रामसभा म्हणजे आमचा रस्ता नाही आहे, आमच्या इकडे ड्रेनेज नाही, किंवा आमच्या इकडे लाईटचे बोर्ड नाही, असे बरेचसे विषय ह्या सगळ्या म्हणजे लोकांच्या मनात असतात. तर ते विषय कुठे घेतले जाणार नाही का की एक प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर या प्रशासनाला कुठलाही खर्च करण्याचा अधिकार नाही. यांना खर्च करण्याचा अधिकार एवढाच आहे, तुमच्या कचरा गाडी असेल त्याचं पेट्रोल डिझेल तुमचं जे साहित्य त्याला जे लागेल ते आणि पाणी पुरवठा असे मुलांचं कर्मचाऱ्यांचं पेमेंट एवढाच फक्त अधिकार शासनाने दिली. बाकी तुम्ही म्हणता का आमच्या गल्लीमध्ये एखादं मुरमाचं डंपर टाकून द्या, तर तेवढा खर्च करण्याचा अधिकार शासनाने ठेवलेला आहे. म्हणून याच्यामध्ये काही दुसरे विषय घेता येतात. फक्त जे शासकीय योजनेचे जे विषय त्या बचत गटवाले असतील, अंगणवाडीच्या महिला असतील, त्यांच्याकडची माहिती ती माहिती या सर्व जनतेने द्यायची, यासाठीच आज ही ग्रामसभा ठरवली. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.